अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळे सूज येऊ शकते का? तर निश्चितच. अतिरिक्त प्रमाणात जेव्हा तुम्ही मीठ खाता, तेव्हा तुमच्या शरीरावर सूज यायला लागते. याच्या मागील कारण जर बघितलं तर प्रामुख्याने अतिरिक्त प्रमाणात जेव्हा सोडियम इनटेक होतो, तेव्हा तुमच्या किडनीवर लोड येतो आणि फ्लुइड बॅलन्स करण्यासाठी शरीरात वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं. त्यामुळे प्रामुख्याने हातावर, पायांवर आणि क्वचित चेहऱ्यावरच देखील सूज आलेली दिसून येते. ही सूज येण्यामागे इतरही बरीचशी कारणं असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एका ठिकाणी बराच वेळ बसून प्रवास करणं किंवा तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन, रक्ताल्पता याच्याशी निगडीत सुद्धा अंगावर सूज येणं यासारखं लक्षण दिसून येतं. हाय बीपी किंवा बीपीशी निगडीत काही गोळ्या, डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम यांसारख्या विकारांमध्ये सुद्धा तुमच्या हातापायांना सूज आलेलं दिसून येतं. आयुर्वेद शास्त्रानुसार जर बघितलं तर शरीरात विशेष करून वातकफोदोष वाढल्यानंतर किंवा संधिवातासारख्या विकारांमध्ये, स्पेशली अमवातामध्ये तुमच्या सांध्यांना आणि अंगावर सूज आलेली दिसून येते. नाडी परीक्षेच्या अनुषंगाने माझं निदान या बाबतीत असं आहे की शरीरात जेव्हा आमदोष वाढतो, पचनसंस्थेत जेव्हा बिघाड घडतात, तेव्हा प्रामुख्याने अंगावर सूज यायला लागते. याच्यासाठी पुनर्नवादी काढा किंवा पुनर्नवासव, गोक्षुरादी गुगुळ, चंद्रप्रभा वटी यांसारखी औषधं तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्याने तुमच्या अंगावर आलेली सूज कमी व्हायला मदत होऊ शकेल.